हे गाइस, दिस इज मी तेजस्विनी अँड वेलकम बॅक टू. आय नो हा व्लॉग कंटिन्यू चालू आहे, बट स्टिल मलाच आठवत नाही मी लास्ट व्लॉग कुठे गेलेला. आय होप मी घरी गेलेला निघायच्या वेळी. माझे हे गेले 2 दिवस एवढं हेक्टिक चालू होतं, एवढं हेक्टिक ट्रॅव्हलिंग होतं मला. म्हणूनच मला ॲक्च्युली मोशन सिकनेस आहे, त्याच्यामुळे मला ना या साईडला या साईडला इन द सेन्स हिल्सवर वगैरे असं ट्रॅव्हल करायला, पहाडो में म्हणजे मी आय एम नॉट दॅट टाईप्स, पण तरी मला यावं लागलं. सो खूप इकडे पोहोचल्यानंतर खूप छान वाटतं, बट इथे पोहोचेपर्यंत जी वाट लागते ना, त्यामुळे मी काहीच कॉन्टेंट नाही शूट करू शकत. तर मी घरून निघाले, त्यानंतर ट्रेन केली, ट्रेनने नंतर आम्ही दिल्लीला उतरलो. तिथून मग आम्ही सकाळी दिल्लीला उतरल्यानंतर मी तरी शॉर्ट्स घेतलेत थोडे थोडे, मी व्हॉइस ओव्हरमध्ये ॲड करेनच. तर दिल्लीला उतरल्यानंतर आम्ही त्या दिवशी सकाळी एका हॉटेलमध्ये चेक इन केलं आणि त्यानंतर आम्ही सरोजनीला गेलो आणि तिकडे थोडं शॉपिंग वगैरे केल्यानंतर मग सेम डेला रात्री आमची बस होती दिल्लीवरून आणि ती बस आम्हाला कसोलला सोडणार होती आज सकाळी 7 वाजेपर्यंत. बट गेस व्हॉट, आमच्यासोबत काय झालं. तर आम्ही ज्या बसने आलो ती बस होती नॉर्दर्न समथिंग कंपनीची आणि ती रात्री 3 वाजता भर रस्त्यात हायवेवर, जिकडे एकदम फॉग आहे, खूप थंडी आहे, अशा रस्त्याला ती बस बंद पडली. आणि त्यानंतर मग आम्हाला ज्या नव्या बस आल्या त्या बसमध्ये एक एक दोन दोन जसे सीट्स अवेलेबल होते तसं आम्हाला तिकडे बसवलं आणि त्या बसने आम्हाला आमच्या लोकेशनला 11 वाजता सोडवलं. टू मच हेक्टिक. आणि त्यात माझी हालत तर अशी झालेली ना की कधी मी पोहोचते लोकेशनवर. मग आम्ही 11 वाजता आलो, त्यानंतर ब्रेकफास्ट केला आणि आता आम्ही ह्या सुंदर अशा इतक्या एस्थेटिक आणि इतक्या सुंदर, आम्हाला माझ्याकडे वर्ड नाही आहे की मी कसं डिस्क्राईब करू. इतकी सुंदर जागा आहे ना ही, इकडे इतकी सुंदर प्रॉपर्टी आहे, मला खूप जास्त आवडली. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे ही प्रॉपर्टी एकदम डोंगराच्या मध्यभागी आहे, सराउंडिंगला पूर्ण पहाडो में उमे. तर आणि जेवण वगैरे पण इतकं सुंदर आणि इथले टेंट्स तर इतके सुंदर आणि कम्फर्टेबल आहेत ना. नॉर्मली मला असं कॅम्पिंग नाही आवडत, कारण की तिकडचे जे टेंट्स असतात तिकडे माती वगैरे आणि बेड्स वगैरे नसतात. तर मला अजिबातच नाही आवडत, कारण मला लक्झरी आवडतं जरा. पण हे टेंट्स इतके क्यूट, एस्थेटिक आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे कम्फर्टेबल आहेत, कम्फर्टेबल. तर मी तुम्हाला ते दाखवेलच आणि बस जास्त नाही स्ट्रेच करत. आता 4 वाजले आहेत. आजचा प्लॅन आमचा हाच होता की याच प्रॉपर्टीवर स्टे करून आसपास थोडंफार आम्ही एक्सप्लोअर करणार होतो कसोल, बट मी झोपून घेतलं ब्रेकफास्टनंतर. आणि आता आम्ही इकडची प्रॉपर्टी शूट करत आहोत, सगळा कॉन्टेंट शूट करत आहोत आणि मग आम्ही. हाँ, तू किधर जा रही है? तर मग आम्ही आता लंच करतोय 4 वाजता आणि मग त्यानंतर बघू काय ते. आय कीप यू अपडेटेड. आणि आता असं नाही होणार की मी काही दाखवतच नाही आहे अँड ऑल. तर बघा तुम्ही किती सुंदर आहे मागे, सगळं दाखवतेच मी तर. व्ह्यू आहे ह्या प्रॉपर्टीचा. इकडे आहे यांचं रेस्टॉरंट आणि हा आहे आजूबाजूचा व्ह्यू. तिथे आहेत टेंट्स, तिकडे वॉशरूम आहे आणि मी
शूट करण्यासाठी म्हणून ही बॉटल बाहेर आणलेली सपोर्टला, तिथेच ठेवली. हे बघा कसं सुंदर आहे. So finally the food is here. And the Shreya Sneh is also here. Hi guys, you might know me. For Yes. those of you who don't know me, I'm Shreya Sneh. Follow her on Instagram. This is Abhilasha. Snacky Smurf and Abhilasha. And here is the one and only Sakshi Sneh. #LoveFurryLife baby. That's me. That's me. सो आता सनसेट होतो आहे आणि तुम्ही माझ्या मागे व्ह्यू बघू शकता. इतका सुंदर व्ह्यू आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं आहे बघा, ही प्रॉपर्टी आणि हा इतका ब्युटिफुल व्ह्यू. आणि इथे आहे आमचे कॉटेजेस. इट्स जस्ट 5:15 आणि इतक्या लवकर इकडे सनसेट झाला आहे आणि मला लगेच अंगावरती शॉल घ्यावी लागली, कारण की इकडे लगेच थंडी पण वाढली आहे. आणि इतका सुंदर व्ह्यू आहे सनसेटचा. हे बघा, दिस इज द व्ह्यू. इतका सुंदर. आणि मी इथे मस्तपैकी एकटी बसले सनसेट एन्जॉय करायला. आणि इथे आहे कॅफे आणि इथे आहे कॅम्प. इकडे जास्त लोक पण नाही आहे, 1-2 गाड्या फक्त येतात. आणि ही जी प्रॉपर्टी आहे हे कसोलमधलं फेमस रोड आहे हा, मलाना रोड म्हणून. थंडी वाजते आता खूप. आणि इथून रात्रीचा पण व्ह्यू खूप सुंदर असणार आहे. हे बघा, हे तुम्हाला इकडे रोड्स दिसतात आहेत रस्त्यावरती, गाड्या वगैरे. तर लाईट गेल्यावर पण छानच वाटेल. बघूया. आता मी रूममध्ये जाते पटकन. कॅमेरा जस्टिफाय नाहीच करू शकत आहे ही ब्युटी. ओ माय गॉड, किती सुंदर वाटतं यार, खूप सुंदर. हॅलो. तर आत्ता वाजलेत 9:30 आणि आम्ही खूप थंडीमध्ये बसलेलो मस्तपैकी बॉनफायरमध्ये. आणि आम्ही जेवलो. खूप टेम्पटिंग होममेड जेवण होतं. खूप थंडी आहे आणि खूप छान आहे इकडे, खूप मस्त वाटतंय. आणि आम्ही आता जेवलो, लगेच झोपणार आहोत, कारण सकाळी आम्हाला एक्सप्लोर करायला जायचं आहे कसोल. बघा इकडे किती सुंदर व्ह्यू आहे. इथे आहे कॅफे आणि हा व्ह्यू आहे कंप्लीट. आणि इकडे आहे माझी रूम.